तर आपण ही दृश्य बघतो, ही पुण्यातल्या आयुक्तालयाच्या बाहेर मनसेनं यावेळेस ठिय्या आंदोलन केलेलं आहे। तिकडची ही दृश्य आपण बघतोय, पुणे आयुक्ताच्या कार्यालयाबाहेर यावेळेस मनसेचं ठिय्या आंदोलन जोरदार सुरू झालेलं आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांना यावेळेस आयुक्तांनी शब्दाचा वापर केला असा आरोप करण्यात आला होता। सामान्य आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही लोकांना जर आयुक्तांना भेटू शकत नसेल, पुणेकरांच्या प्रश्नावर जर भेटू शकत नसेल तर मला वाटतं असल्या आयुक्तांचा धिक्कार असो। आयुक्तांनी इथं लोकांना भेटू दिलं पाहिजे। ज्या पद्धतीने मुजोरी भाषा वापरतात ते मला वाटतं हे चुकीचं आहे। पोलिसांनी तुम्हाला पोलिसांना पुढे करतात, आयुक्त पोलिसांना पुढे करतात। प्रश्न कुठला आहे? तुमच्याच घराचा आहे, आमच्या घराचा नाही, तुमच्याच घराचा प्रश्न आहे। चोर झालेत, त्यामुळे आम्हाला वाटतं की ह्याच्यात चौकशी झाली पाहिजे आणि आयुक्तांनी सर्वांची माफी मागितली पाहिजे। त्यांनी माफी मागितली पाहिजे। आम्ही काही गुंड नाहीये, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रतिनिधी आहोत। आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी आलोय। ते गुंड आहे म्हणतात, गुंड म्हणजे नक्की काय? मराठी माणूस गुंड आहे का? मग तुम्ही यायचंच नव्हतं मग महाराष्ट्रामध्ये काम करायला गुंड असतील तर? नाही नाही, आम्ही पुढे जाऊन त्यांच्या केबिन मध्ये जाणार आहोत। आयुक्त जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आयुक्तांना जाऊ देणार नाही। आपण पाहतोय की या ठिकाणी मनसेचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता आयुक्तांच्या दालनामध्ये चाललेले आहेत। एकूणच ज्या आयुक्तांनी काही वेळापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आत आल्यानंतर दमदाटी केल्याचा आरोप हे सगळे पदाधिकारी करतायत। आतमध्ये मनसेचे काही पदाधिकारी ठिय्या आंदोलन गेले 1 तासापासून करतायत आणि त्यानंतर मनसेचे शहराध्यक्ष प्रदेशचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय की पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या जे दालन आहे त्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। एकूणच आत कुणाला जाऊ दिलं जात नाहीये। जे मनसेचे प्रमुख काही नेते आहेत ते आत जात आहेत, मात्र या ठिकाणी जे पुणे महानगरपालिकेचे संरक्षण या ठिकाणी दिलं जाते। काही वेळापूर्वी किशोर शिंदे ज्यावेळेस आयुक्तांच्या ज्या बंगल्यामध्ये चोरी झाली त्या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आयुक्तांना गेले होते आणि त्यावेळेस आयुक्तांनी आरेरावी केल्याचा जे वक्तव्य आहे ते किशोर शिंदे यांनी केलं आणि त्यानंतर आयुक्तांनी खरं तर यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र आपण असं कुठलंही केलेलं नाही असं पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये असणारा पुणे महापालिकेच्या आयुक्तांचा जो बंगला आहे त्या ठिकाणी असणारे पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी जेव्हा आम्ही मीटिंगमध्ये आहोत मला माहितीच नाही ना हा व्यक्ती कोण आहे, कशासाठी आले। जर तुम्हाला काही अर्जंट काम असेल, सामाजिक काही प्रश्न असेल तुमच्याकडे सांगायला पाहिजे की साहेब आमच्या एरियामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा काय जे काही असेल तुम्ही सांगायला पाहिजे ना। तुम्ही तो आतमध्ये घुसून सांगतायत की हे मीटिंग कधीपर्यंत चालणार। मी बोललो की नाही आपला काय अडचण आहे सांगा, म्हणजे आहे मी आमची मीटिंग चालू आहे पण आपला काय विषय आहे। तो काहीच मला उत्तर न देता उलट म्हणजे थोडासा ज्या ठिकाणी मी बसलो होतो तिथे असं धावून आले की तुम्ही मला ओळखत नाही मी कोण आहे असं तसं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।